वाशवा माडवा हे उलट्या भाषेमध्ये. वाशके वाधमा जातू तना मारे वाडगो जातू कारसा चितू वादे लातूचा नाकू ही नावा है ळीवे टाकसनी तू चिरिता वानमा वाशके वाधमा जातू तना मारे वाडगो डावे निवो शिबटीसा हो गोड्या गस नमुये ठीका दान चारघ इगा शिकहा इको गो वादया वाशके वाधमा जातून मातरे गोडवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा गोडवा. तर हे गाणं मी माझ्या बालपणापासून म्हणजे मराठी शाळा, हायस्कूल, कॉलेज ज्या वेळेस गॅदरिंग, सोशल गॅदरिंग अशा प्रकारचे कार्यक्रम असतील किंवा इतरही काही कार्यक्रम असतील त्यावेळेस हे मी म्हणत आलेलो आहे. आणि आजही मला त्याबद्दल फार म्हणजे डिमांड आहे. जिथं जिथं होतो त्या ठिकाणी मी एक उलटं गाणं गाणारा म्हणून प्रसिद्ध आहे. तर अजूनही जवळजवळ आता मी 1981 साली राहुरी कृषी विद्यापीठातून BTech झालो. तेव्हाचे बी जे कोणी विद्यार्थी असतील, शिक्षक असतील किंवा माझ्या पाठीमागचे विद्यार्थी असतील तर यांच्यामध्ये सर्व हे गाणे माझे प्रसिद्ध होते. बालपणी मी एक मजेशीर गाणं म्हणायचो. गाव कसा सारी गमटरारी रंपम माहेरा गेली माझी लाडकी टमाटम टम टम टमाटम माहेरा गेली माझी लाडकी टमाटम 4 महिने झाली हो गेली ती माहेरा तार आली ती म्हणे झाला तिला मुलगा बाळकरी मम्मम आई म्हणे जरा थांब खुळखुळा अंते तुला छम छम छमाछम गाव कसा सारी गम टरारी रंपम माहेरा गेली माझी लाडकी टमाटम टम टम टमाटम. आणि लहानपणी ज्यावेळेस नेहरू होते त्यावेळेस मी इयत्ता पहिलीमध्ये होतो. त्यावेळेस शिक्षणाच्या बाबतीत गाव साक्षर करूचला गावचा गौरव करूचला गंजण्यापेक्षा आता झीज पटे करा तूही आज देतील सहकार्य लोक तुला गावचा गौरव करूचला गाव साक्षर करूचला गावचा गौरवच करूचला. लहानपणी ज्यावेळेस आमचे साक्षरता अभियान होतं मी 1966-67 साली असताना तर शिक्षक लोक मला एक म्हणजे प्रौढांना जे शिकवायचं जे प्रौढ म्हणून माझ्याकडून हे गाणं कुठेही म्हणून घ्यायचे. अशा प्रकारची करमणूक करत आलो आहे लहानपणापासून आणि अजूनही माझ्याकडे कला आहे. बालपणी म्हणजे माझ्या प्राथमिक शाळेत 1ली ते 7वीपर्यंत गोगलगाव या शाळेत होतो. जवळजवळ 7 वर्ष प्रदीर्घ कालावधी भेटला. त्या काळात मला अनेक विविध शिक्षक लाभले. त्या शिक्षकांनी बरंच काही शिकवलं. तर लहानपणची एक माझी 4थीला असतानाची एक कविता आपल्याला सादर करतो. शर आला तो धावुनी आला काळ विवळला श्रावण बाळ हे आई गे दीर्घ फोडणी हाक तो पडला जाऊनी झोक हे राजाच्या श्रवणी पडता कानी हृदयाचे झाले पाणी त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नृपणी आसवे आणुनी नयनी हा वदला हा अंत तुझ्या नाशाला मी पापी कारण बाळा मग कळवळणी नृपास बोले बाळ कशी तुम्ही साधली वेळ मम म्हातारे माय बाप तानेले तरू खाली असतील बसले
आवड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रेला. आनाया निर्मळ वारी मी आलो या कासारी. ही लगबग भरुनी झारी जो परत फिरे तो तुमचा शर आला. या उरात ऋतुनी बसला मी एकुलता एक पुत्र कसा हा घाला. मजवरती अवचित आला या वृद्धपणी मीच एक आधार. सेवेस आता मुकणार जा बघतील ते वाट पाखरावाणी. ध्यान येऊन आधी पाणी आहेत अंध ते दोन्ही. दुर्वार्ता फोडू नकाही ही विनंती तुमच्या पायी. मज माघारी करा तुम्ही सांभाळ होऊन या श्रावण बाळ. परी झाकून हे सत्य कसे राहील विधिलेखन होईल फोल. काळीज त्यांचे फाटून शोका वेगे ते येतील माझ्या मागे. घ्या झारी मी जातो त्यांचा बोल लागला जावया खोल. सोडिला श्वास शेवटला तो जीव विहग फडफडला. तनु पंजर सोडून गेला दशरथ राजा रडला घाई घाई अडखळला ठाई ठाई. अतिशय सुंदर गुळवे साहेब. आपण काही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काम केलं, अनेक भाषाही तुम्हाला अवगत आहे काय? हां हां आहे. मी 1 वर्ष 75 ते 76 यासाठी धुळ्याला होतो. त्यावेळेस अहिराणीच मुलं माझे वर्गमित्र वगैरे होते. त्यावेळेस अहिराणी शिकलो. तर एक माझा मित्र होता भिला म्हणून. तर त्याचा आणखी एक मित्र होता. तो म्हणे भिला तू म्हणा गावना जवळ शे म्हणून मी तुला सोडू देसो. अशी भाषा त्या ठिकाणी मी अहिराणी शिकलो तेवढ्या 1 वर्षामध्ये जवळजवळ. त्यानंतर मी विदर्भात नोकरीच्या निमित्ताने मुख्याधिकारी जेव्हा होतो तेव्हाही मला त्या विदर्भातली जी वऱ्हाडी भाषा आहे तीसुद्धा बऱ्याचशा प्रमाणात अवगत झाली होती. आणि मराठवाड्यातसुद्धा मी गेवराई या ठिकाणी पाटबंधारे खात्यात काम केलं आहे. तिथेही मराठवाड्याची जरा यग्राट भाषा मला बऱ्याचशा प्रकारे जर आमच्या प्रेक्षकांना सांगा कशी आहे ती भाषा. तर वराडीत म्हणायचे. आता कोणी जर आता तिथे जे जनता वगैरे आहे, आता मी मुख्याधिकारी होतो त्याला काय माहे साहेबाला काय समजते, साहेबाला द्यावं लागते तेव्हा काम होते, म्हणजे साहेबाला काहीतरी द्यावं लागतं म्हणून काम होतं, म्हणजे असा लोकांचा समज आहे. तर तसं काही नसतं. अधिकारी सर्वच अधिकारी तसे नसतात. काही काही अधिकारी चांगलेही असतात, चांगलं काम करणारे असतात, जनतेचा त्यांना कळवळा असतो. तर आणि आता त्याच्यामुळं मी या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश सगळ्या भाषेचं मिश्रण झाल्यामुळं कधी कधी माझा आवाजसुद्धा तिकडच्यासारखा जरा थोडासा मोठा होतो. त्यामुळं इकडचे लोक म्हणतात का हो तुम्ही लई मोठ्याने ओरडता. तर तसं नाही. आता हा वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यामुळे भाषेमध्ये माझ्या बदल झालेला आहे. तर असंच म्हणजे हसत खेळतच मी आता जवळजवळ 70 पार केलेले आहेत. आणि अजूनही मी बरंच काही लांब जायचं आहे. संस्कृत भाषेचं देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीचं ज्ञान झालेलं आहे. मला संस्कृत हा विषय नव्हता, परंतु मी स्वतः शिकून घेतली संस्कृत भाषा. कारण माझं मराठी व्याकरण चांगलं असल्यामुळे मराठी व्याकरण आणि संस्कृत व्याकरण सारखंच आहे. छंद, वृत्त वगैरे हे जे आहेत. त्यामुळं एक झलक म्हणून तुम्हाला एक शांतिमंत्र म्हणून दाखवतो. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः चतुष्टवर्षं देवहितं यदायो. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पति ददातु. ओम शांती शांती शांती. हा शांती मंत्र एखादा उपनिषद असेल तर त्या आधी आणि नंतर म्हणायचा असतो. साधं आता आपण गणपती अथर्वशीर्षाचं उदाहरण घेऊ. गणपती अथर्वशीर्षाच्या आधी आणि नंतर हा मंत्र घेतला जातो. बरं, आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये देखील तुम्हाला बोलावलं जातं. हा मी सप्तशतीचे संस्कृत पाठ करत होतो. कारण शिकवायचंही काम केलं, मुलांनाही केलं, महिलांना वगैरे सुद्धा स्वामी समर्थ केंद्रावर हे काम मी सातत्याने करत आलो. आणि दुसरी गोष्ट, बालपणापासून माझे जे वर्गमित्र असतील त्यांनाही सुद्धा गणित हा विषय शिकवायचं, इंग्लिश शिकवायचं.
किंवा विविध विषय जे असतील त्याच्यात शिकवायचं काम केलेलं आहे. अजूनही मी जे नातेवाईक असतील त्यांचे मुलं बाळं जे असतील त्यांनासुद्धा माझं शिकवण्याचं काम सातत्याने चालूच राहतं. आणि शिकणे म्हणजे दोनदा शिकवणे म्हणजेच एकदा शिकवणे म्हणजे दोनदा शिकण्यासारखं आहे. तर शिकणे शिकवणे हा उद्योग माझा बालपणापासून तर आज तागायत सातत्याने चालू आहे. त्याच्यामुळं झालं आहे काय, तर बरेचसे मित्र परिवार किंवा सामाजिक कार्य जरी असलं तरी मी त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतो. आता तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगायचं म्हणजे आत्ताच आजच एक अपंग व्यक्ती म्हणजे पूर्णपणे आंधळा असलेला व्यक्ती जो आज कॉलेज करतो आहे आणि त्याला पैशाची आवश्यकता होती. तर मी त्याला पैसे म्हणजे उसने म्हणून तो म्हणतो मला द्या. तर त्याला जेव्हा वेळोवेळी गरज पडते त्यावेळेस मी त्याला उसनेही पैसे देत असतो. आजच त्याला मी आज 2000 रुपये उसने दिले. कारण कोणी मदत करत नाही आजकाल. आणि माझं हेल्पिंग नेचर असल्यामुळे एक दया म्हणून नाही पण एक समाजकार्य म्हणून आणि जे खरोखर पीडित आहेत, जे वंचित आहेत, त्यांना शिक्षण मिळावं ही माझी स्वतःची लहानपणापासूनची तळमळ आहे आणि आजही आहे आणि उद्याही असेल. गुळवे साहेब, गुरुवारच्या आठवडे बाजारात देखील आम्ही तुम्हाला एका वयोवृद्ध नागरिकाला या वयात तुम्ही गाडीवर नेऊन सोडताना बघितलं. त्याचं गाठोडं गाडीवर बांधलं आणि त्याला बस स्टँडपर्यंत नेलं. हे कसं शक्य होतं? आता हा माणूस मी म्हणजे बाबळेश्वरला वगैरे परिचित आहे आणि त्याची परिस्थिती पाहताना त्याच्याबरोबर एवढं मोठं गाठोडं आहे, तो कधी जायचा त्यापेक्षा मी त्याला एक माझं हेल्पिंग नेचर मला नेहमी सांगत असतं की नाही तू हे करायला पाहिजे. म्हणून मी त्याला तुम्ही पाहिलं की मी त्याला बस स्टँडवर सोडून दिलं. कारण तो बिचारा बसने आलेला होता, परंतु बाजारातून येताना तो थकलेला होता. त्यामुळे अशी अवस्था पाहताना आपल्याला दया येणं साहजिक आहे. आताच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल तुम्ही? नाही, आता हे जे काही गायन केलं, काही अनेक भाषांचं तुम्ही जे ज्ञान संपादन केलेलं तर मुलांना आणि कारण ज्ञान कधी वाया जात नाही. कुठलंही ज्ञान असेल, गायन असेल, कुठली कला असेल, खेळ असेल. आता मी खेळात सुद्धा बुद्धिबळामध्ये चॅम्पियन आहे. तर बुद्धिबळ शिकवण्याचं सुद्धा विद्यार्थ्यांना काम करतो आणि स्वामी समर्थ केंद्रावर संत बालसंस्कारचंही काम केलेलं आहे. त्याच्यामुळं माझी एक कळकळीची विनंती सर्वांना की जे आपणास ठावं म्हणजे माहीत आहे ते दुसऱ्यांना दिलं पाहिजे. या उक्तीप्रमाणे देत चला, दिल्याने वाढतं. हे आहेत माजी मुख्याधिकारी बाळासाहेबजी गुळवे साहेब यांनी आज गॉडफादर मीडियाला बरंच काही या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्यांच्या जीवनकार्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. तर त्यांचं मी या ठिकाणी गॉडफादर मीडियाच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. गॉडफादर मीडियासाठी रामनाथ चलापट.